हे ते बघ अण्णा आला. काय आणलं खायला? समोसा, भज, वडापाव. बघ तू बघ. क्या बात है. आता झेडपी चिंचोली काशीची टीम नुसतं फॉर्मातच नाही तर युनिफॉर्मात पण या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. सेमीफायनलचा सामना या ठिकाणी रंगणार आहे आणि दोन्ही संघ अत्यंत तुल्यबळ आहे असंच आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागणार आहे. करण्या शत्रूचा संहार. लावली शर्थ प्रयत्नाची आम्हाला आपल्या आज्याकडे ना एक हत्ती होता साहेबराव नावाचा. पण त्याचा फायदा काय होता माहितीये का? खऱ्या अर्थानं चिंचोली काशीच्या मातीतून तीव्र धमक 52 कशी सोना मैदानात उतरल्याचा या ठिकाणी आपल्याला भास होतो आहे. आणि असा सोन्यासारखा खेळ करत चिंचोली काशीचा संघ अंतिम फेरीत म्हणजेच फायनल मध्ये दाखल. आयला मामा, पोरं फायनलला गेली. नशीब काढलं पोरांनी. हा मेहनतीनं गेलेत, नशिबानं नाही. आपली पोरं आहेत ती. अहो पोरं फायनलला गेल्याची बातमी गावात आल्याशिवाय राहणार होती होय. बाळ्या काय म्हण यार, पोराने नाव काढलं गावचं. फायनलला गेली पोरं. आईला खरंच रे. मी आता तुला आधीच म्हटलं होतं. हा उत्तम. फायनलला गेली पोरं. टी शर्ट आवडले पोरांना? बर बर. आणि सहाने मास्तरांचा डाव असा तसा फसणार होता होय. हो जावळे गुरुजी, अहो तुमच्या पूर्णाचं नाव आलं पेपरात. बघा की पोरांनी नाव काढलं राव गावचं. सगळी वाकडी सुत एकदम सरळ होणार होती असं वाटलं होय. ज्याला जबाबदारी कळत नाही त्याच्या कौतुकाची का पंचारती करायची आहे? अहो सोन्यानं किती ठरवलं तरी चमकायचं राहत असतो होय. अहो पाटील, तुम्ही स्वतः? हा स्वतः पोरासाठी. पोरांनी बघा केवढं नाव काढलंय. आता समध्या पोरांसाठी खेळायला ग्राउंड इथंच होणार. आणि पोरासाठी ग्राउंड करायचं म्हणल्यावर जमीन भुसभुशीत व्हायला नको. जिद्दानं कष्ट हारतात असं कुठं असतोय. आनंदानं डोळ्यातून व्हायचंच नाही म्हणलं तरी ते राहतंय होय. अहो मग मला तरी आनंद डोळ्यात साठवून ठेवायला जमणार होता होय.
लयच भारी चमकतोय ना यो कप. 25 वर्ष लय मोठा काळ असतो बर का. 25 वर्ष. 25 वर्षानंतर पुण्यांदा हा कप शाळेमध्ये आणायचा चान्स आलाय. जीव गेला ना तरी पण हा चान्स सोडायचा नाही. अरे चॅम्प्स, कॉंग्रॅच्युलेशन्स. उद्या फायनलला जाणार तुम्ही. कॉंग्रॅच्युलेशन्स. आय एम व्हेरी हॅपी फॉर यू. आय एम व्हेरी हॅपी. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. पण मला फार वाईट वाटतंय की उद्याची मॅच तुम्ही हारणार. आय एम फीलिंग व्हेरी सॉरी. नाही जिंकणार. नाही. का नाही जिंकणार? ऑपोजिट टीम इज व्हेरी स्ट्रॉंग. उद्याची मॅच जिंकायला माझ्याकडे एक मॅजिक मंत्र आहे. मॅजिक ज्याच्यामुळे तुम्ही उद्याची मॅच जिंकू शकता. चले सगळे काय बी बोलते. ए पुरानो, समजून घ्या, उद्या फायनल आहे. अण्णाच्या इमानदारीचा खेळ तुम्हाला सोडून द्यावा लागेल. फायनल मध्ये हारलात ना तर काय ना, जग फक्त विनर साठी टाळ्या वाजवतं. आणि जिंकायचं असेल तर थोडी बेईमानी करायला लागते. आम्हाला नाही गरज असल्या खेळाची. आम्ही आमचं बघून घेऊ. चल रे. डायरेक्ट येतो म्हणलाय तो. पण ऐका ना, मगाशी अण्णाचे काय बोललाय ते समजा लक्षात ठेवा. कारण कसं आहे, तो रेडर घुसला ना. मी काय म्हणतो, ते पायाची पट्टी घेऊन येऊ का लगेच? आत्ता? हा थांबी पण येतो. चल 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 लोक चल. ये जंप्या चल. लवकर या रे. हा आलो आलो. नमस्कार नमस्कार नमस्कार. कैलासवासी शामराव साळवी आंतरशालेय राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या अंतिम मॅच मध्ये आणि विशेषतः रौप्य महोत्सवी वर्षाच्या अंतिम मॅच मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतोय. म्हणजे आता सगळ्यांना अशी उत्सुकता लागून राहिली आहे का बा हा सामना कोण जिंकणार आहे. पण तुम्हाला सांगतो, पुढच्या 1 तासात या तुमच्या गहन प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालेलं असेल. हा देतो. अण्णा पोरं मॅच मारणार तुझी. 100% मारणार. हे जाधव माझी विसरून वॉच घे. MH04 4750 लाल रंगाची कार गेट वर लावलेली आहे बाजूला. अरे हे काय देता रे? इथं कॉमेंट चालू आहे, मध्ये काय बोलताय? शारदा विद्यालय पुणे विरुद्ध जिल्हा परिषद विद्यालय चिंचोली काशीद. अंतिम सामन्यासाठी दुसरा पुकार. मैदानामध्ये चिंचोली काशीदचे फक्त 4च खेळाडू दिसतात. पूर्ण खेळाडू नसतील तर तो संघ बाद करण्यात येतो.
माझ्या हातात होतं ते सगळं केलंय, तू बघतोयस ना. नाही, तू केलंस ना तेच लय झालं. अजून कशी आली नाही जरा पोरा. मामा, पोरं घाबरली असतील. आज काही येत नाहीत पोरं. मला नाही वाटत आज मॅच होईल. होईल काय भोसले, मी तिकडे स्टँड मध्ये बसून तुझ्या पोरांना जिंकताना बघू शकतो का? बघू शकतो. तिसरा आणि अंतिम कॉल, अन्यथा आणि मी हे काय बघतोय, त्यांची इतका वेळ आपण आतुरतेने वाट बघत होतो. ते चिंचोली काशीचे खेळाडू मैदानामध्ये हजर. चला